गाणारे चांगले वाजवणारा बी चांगला आहे तरुण, पण आपल्याला गड्याकडे बघावं लागतं. नवला आपल्याला शिवा संपवायचं हे ध्यानात ठेवायचं बरं का. म्हणून आज जास्त हा बघावं बोलणार नाही बरं का मला. सावली असणारी सुंदराबाई आणि असणारी त्या ठिकाणी सज्जन मनाचे मयप्पा आणि अशा त्या ठिकाणी परिवारामध्ये त्या ठिकाणी हा परिवार अतिशय सुंदर. काय जमीन फिरून जमीन होती बरं का, असं सांगते 10-12 गुंठ म्हणला मनामध्ये त्या ठिकाणी भगवंताची भक्ती त्यांच्यावर रुजलेली होती. असं करता करता त्या ठिकाणी दोघांचं लग्न लागल्यानंतर आणि पहिल्यांदा एक मुलगा झाला, त्याचं नाव त्या ठिकाणी भैरव. आई साहेबांना त्या ठिकाणी असं वाटू लागलं की आपल्याला भगवंताची भक्ती जास्त होऊ लागली. रोज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावं, रोज भगवान शिवाची प्रार्थना करावी, देवा मला असा एक मुलगा दे जो जगामध्ये त्या ठिकाणी श्रेष्ठ होईल, सारं जग त्याच्या पायावर पडेल, असा एक वारकरी मुलगा त्या माझ्या पोटी जन्माला येणार. शंकराच्या मंदिरात झालं की त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी म्हणावं, ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, शंकर भोळ्या भोलेनाथ आले तुझ्या दारी, कोठे ना दिसे पुजारी, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, रोज शिवाची प्रार्थना करावी, संकल्प केलेला आहे, सत्य संकल्पाचा. ज्यावेळी तुमचा संकल्प चांगला असतो, सत्य असतो ना, भगवान परमात्म्याला तो संकल्प पूर्ण करावा लागतो. आणि एके दिवशी त्या ठिकाणी पाशेपाटे सुनराई साहेबांच्या त्या ठिकाणी स्वप्नामध्ये भगवान शंकर प्रगटले. पाठीची स्वप्न खरी वाटतात याचा आमच्या तुकोबा आहे. सापडली वाटी जाता गंगा स्नाना, मस्तकी तुझा भोजना मागोती तूप पावशेर, पडला विसर स्वप्ना. शंकर प्रगट झाले, देवादिदेव काशी विश्वनाथ आणि साक्षात त्या ठिकाणी बाळाजी साहेबांच्या समोर उभे राहिल्या. सुंदराबाई होऊन तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालेलो आहे. बोला काय मागायचं. शंकर एकदा प्रसन्न झाले ना, लय बोलत होत. परीक्षा तेवढंच घेत, बोळा म्हणजे बावळात नव्हता. तिने तिसरा जर डोळा उघडला, हा काय राहील का माणसं म्हणजे बोळा म्हणजे भक्तीला बोलून तो इतका भक्तीला बोलतो की त्याला त्या ठिकाणी इतका आनंद होतो की आपल्या भक्ताला काय द्यावं हेच. रावणासारख्याने भक्ती केली, 9 डोके कापली. म्हणले काय पाहिजे, म्हणजे तुमची बायको द्या. पार्वतीच मागितली, ही मी भोळा एवढं, म्हणजे जा घेऊन. इतकं बोळा, आता कोण कोणाला बायको दिल का कलियुगात. बघितलं तर किती माणसाला राग येतो. खरं नाही कुठे असं आहे. देवानी महादेवानी स्वतःची बायको दिली ना रावणाला. मी काय सांगतो, हे पुढे जायचं आपल्याला. मामांचं त्या ठिकाणी दरबार आहे.